तर सगळ्यांना नमस्कार. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण की आज मी काउंट करतो आहे की मी किती दिवस कंटिन्युअस मला 40 डेजचं एक चॅलेंज घेतलं आहे मी, की 40 डेजमध्ये मी एकदम चांगलं शिकवणार आहे विद्यार्थ्यांना आणि काय चेंज होणार आहे ते मी बघणार आहे. तर आज आहे डे 4 आणि मी स्टार्टिंग केलं होतं शनिवारपासून, परंतु त्यानंतर रविवार आला, त्यामुळं रविवारी लेक्चर झालं नाही. तर कंटिन्युअस लेक्चर घ्यायचं असं मी ठरवलं आहे, त्यामुळं मी रविवारी पण सुट्टी घेणार नाही. आणि सोमवारपासून आपला डे सुरू झाला आहे, डे 1, डे 2 आणि डे 3 आणि डे 4. आज गुरुवार आहे, तर आज डे 4 आहे. मी प्रत्येक दिवशी लेक्चर घेत आहे आणि आय एम ट्राईंग माय बेस्ट टू ट्रेन स्टुडंट्स. तर मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे. तर ह्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण डे 40ला जाणार, तर त्यावेळेस काय चेंज होईल ह्यासाठी मी डॉक्युमेंटेशन करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर स्टे ट्यून्ड फॉर दिस जर्नी अँड वी विल मीट सून. तर आज आहे शुक्रवार आणि आज डे 5 आहे आमच्या डे 40चं चॅलेंज जे चालू आहे त्यामध्ये, आणि डे 5 ऑफ टीचिंग प्रोग्रॅमिंग टू स्टुडंट्स. तर आजच्या ह्याच्यामध्ये आज आपण 2 लेक्चर झालेले आहेत आणि त्यामध्ये सी प्रोग्रॅमिंग आणि .NETच्या 2 लेक्चर झालेले आहेत. आणि आज आपल्याला इन्क्वायरीसुद्धा आलेल्या आहेत काही, एक AutoCADसाठी आलेली आहे आणि एक AWSसाठी. तर त्या दृष्टीनं पुढे वाटचाल चालू आहे. तर आजचा दिवस कंटिन्यू झालेला आहे आणि आज शुक्रवार आहे आणि उद्या शनिवार आहे, त्यानंतर रविवार आहे. तर मी प्रयत्न करणार आहे की रविवारी सुट्टी नाही घ्यायची, कारण हे कंटिन्युअस 40 डेज असणार आहेत. असं नाही की एक दिवस सुट्टी घेतली, एक दिवस काय झालं, असं नाही होणार. आता रविवारी क्लास घ्यायचा का नाही ते मी ठरवणार आहे, पण मी प्रयत्न करणार आहे की रविवारी कंटिन्यू करण्याचा, कारण जर कंटिन्यू झालं नाही तर हे कंटिन्युअस डे ऑफ 5चा उपयोग होणार नाही. त्यामुळं आय विल कंटिन्यू, आय होपफुली कंटिन्यू ऑन संडे. लेट्स सी. तर नमस्कार सगळ्यांना. आज शनिवार आहे आणि आज डे 6 आहे आपल्या चॅलेंजचा, की आपल्याला 40 डेजपर्यंत विद्यार्थ्यांना एकदम चांगलं शिकवायचं आहे आणि आपण चेंज काय होतं आहे ते बघणार आहेत. तर आज आपण 4 बॅचेस घेतलेल्या आहेत. स्टार्टिंगमध्ये एक डेमो क्लास घेतलेला आहे AWSसाठी. तर एन्क्वायरी आलेली होती की AWSमध्ये कंपनी स्विच करताना लागणार आहे, तर त्यासाठी AWSचा कंप्लीट कोर्स पाहिजे होता. त्यासाठी डेमो लेक्चर मी दिलं दुपारी. त्यानंतर 6 वाजता .NETचं लेक्चर झालं. त्यानंतर C++चे 2 लेक्चर झाले. त्यामध्ये एकामध्ये फाईल हँडलिंगचं लेक्चर घेतलं आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये स्विच केसमध्ये थोडं प्रोग्राम डिस्कस केले. तर अशा पद्धतीनं आज डे 6 होता. तर चांगलं वाटलेलं आहे मला की कंटिन्यू आपण 6 दिवस चांगलं शिकवलेलं आहे. फक्त प्रॉब्लेम आता होणार आहे उद्यासाठी, कारण उद्या रविवार आहे आणि रविवारी मागच्या वेळेस पण रविवारी सुट्टी झाली होती, त्यामुळे परत एकदा चॅलेंज चालू करावं लागलं होतं सोमवारपासून. तर यावेळेस मी ट्राय करणार आहे की रविवारी सुट्टी नाही झाला पाहिजे. तर लेट्स ट्राय इट फॉर टुमॉरो. पण आजचा दिवस चांगला गेला. तर आज आपल्या चॅलेंजचा डे आहे 7 आणि आज रविवार आहे आणि सोमवारपासून आपलं हे चॅलेंज चालू झालं की 40 डेजपर्यंत आपल्याला एकदम चांगलं ट्रेनिंग द्यायचं आहे विद्यार्थ्यांना. आणि आज 7 दिवस आहे, आज रविवारी, आज सुट्टी असते नॉर्मली क्लासला, परंतु आज तरी पण एक लेक्चर मी घेतलेलं आहे सी प्रोग्रॅमिंगमध्ये आणि त्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे पॉइंटरचा यूज कसा करायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर मेन गोष्ट अशी होती की मला ब्रेक घ्यायचा नव्हता. आय वॉन्ट टू कंटिन्यू फॉर 40 डेज अँड लेट्स सी हाऊ इट गोज, अँड आय होप दॅट माय कन्सिस्टन्सी विल ब्रिंग सम ॲडिशनल insights to this class. Okay, thank you. Stay tuned for the journey. Day 7 out of 40. तर आज आहे तारीख 3 मार्च आणि आज आहे डे 9 ऑफ माय 40 डेज चॅलेंज. आज सुट्टी होती धुलिवंदनानिमित्त आणि त्यामुळं मला एक ऑनलाईन थोडंसं लेक्चर घ्यावं लागलं, जे की मी शूट केलेलं आहे. परंतु आज लेक्चर झालं नाही, परंतु डेमध्ये खाडं न होण्यासाठी मी रेकॉर्ड केलेला आहे पार्ट. काल मी व्हिडिओ केला नसला तरी पण मी काल लेक्चर घेतलेलं आहे आणि कालच्या लेक्चरमध्ये मी जवळपास 3 बॅच घेतलेले आहेत. त्यामध्ये SQL एक बॅच घेतलेली आहे, सी प्रोग्रॅमिंग आणि .NETचे, अशा 3 बॅच काल झालेले होते डे 8मध्ये.
तर मी जरी व्हिडिओ बनवला नसला तरी पण मी ते कंटिन्यू केलेले आणि उद्यापासून परत एकदा क्लासरूममध्ये क्लास होतील. आज अपरिहार्य कारणामुळे मला ऑनलाईन लेक्चर घ्यावं लागलेलं आहे. आज तारीख आहे 4 मार्च आणि आज आपण 3 लेक्चर घेतलेले ते तर .NETमध्ये आपण व्हिज्युअल बेसिक स्टुडिओचं स्ट्रक्चर बघितलेले आणि फॉर लूपमध्ये काही कन्सेप्ट बघितलेले. नंतर सी प्रोग्रामिंगमध्ये पण फॉर लूप चालू आहे शिकवण्यासाठी, तर ते पार्ट आपण बघितलेलं आहे. आणि नंतर फाईल हँडलिंगचा एक लेक्चर घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण फाईलमध्ये डेटा रीड कसा करायचा ते आपण बघितलेलं आहे. तर हे सगळं झालं आजचं. नंतर अभिषेक सर पण आले होते डेव्हऑप्सच्या मार्गदर्शनासाठी, तर त्यांच्याकडून थोडं काही गोष्टी बघितल्या आणि आज आपला डे 9 संपलेला आहे आणि आता बघू आपण उद्या काय होतं. तर आज आहे गुरुवार आणि आज आहे आपला डे 11 ऑफ आवर 40 डेज चॅलेंज आणि आज आपण सीमध्ये फाईल हँडलिंगचा पार्ट कंप्लीट केला आहे. त्यामध्ये फाईल रायटिंग कशी करायची आणि बाकीच्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि सीमध्ये फॉर लूपच्या नंतरच्या काही प्रोग्राम बघितलेले आहेत. त्यामध्ये नंबर रिव्हर्स कसा करायचा किंवा डिजिटची सम कशी करायची ह्या गोष्टी बघितल्यात आणि .NET मध्ये पण फॉर लूपच चालू आहे, त्यामुळं त्यामध्ये पण तेच प्रोग्राम घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीनं हे झालं होतं आणि SQLचं लेक्चर आज झालं नाही कारण स्टुडंट ॲबसेंट होते, पण कंटिन्यू चालू आहे. आज नवीन गोष्ट म्हणलं तर आज सिलेबस संपला आहे सीचा, त्यामुळं त्यामध्ये नवीन बॅच आपण स्टार्ट करणार आहेत उद्यापासून. जर रिस्पॉन्स चांगला भेटला तर बघू काय होतं काय नाही. आता उशीर झाला आहे खरं तर, त्यामुळं आय एम गोइंग टू होम. तर आज आहे डे 12, म्हणजे आज 12वा दिवस आहे. आज 12 आहे शुक्रवार आणि आपण जे 40 दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं की 40 दिवस आपल्याला एकदम डेडिकेटेड ट्रेनिंग द्यायचे, तर त्या ट्रेनिंगमधला आजचा 12वा दिवस आहे आणि आज आपण काही जणांना सीमध्ये प्रोग्रामिंगमध्ये ट्रेनिंग दिलेली आहे, काही जणांना .NETमध्ये दिलेली आणि आज एक नवीन ॲडमिशन झाले होते, त्यामुळं नवीन सी थोडा स्टार्टिंगचा पार्ट घेतलेला होता, तर ते पण आज बघितलेले आहे. आणि SQLमध्ये आपण ग्रुप बाय हॅविंग हे सगळे कीवर्ड बघितलेले. तर SQLचं एक लेक्चर झालेलं, असे आपण टोटल 4 लेक्चर झालेले आहेत. तर मला फक्त एवढं म्हणायचं आहे की इम्प्रूव्हमेंट होत आहे क्लासमध्ये पण, ॲडमिशन पण काही नवीन झालेले आहेत. फक्त आपल्याला थोडं इम्प्रूव्हमेंट कशामध्ये करावं लागेल. मला वाटतं की आपण जे टीचिंग मेथड म्हणण्यापेक्षा आपलं जे सोल्युशन्स आहेत किंवा जे आपण मटेरियल प्रोव्हाइड करतो त्यामध्ये थोडं इम्प्रूव्हमेंट आपण करू शकतो आहे असं मला वाटतं आहे. बाकी सगळं ठीक आहे आणि उद्या शनिवार आहे, शनिवार रविवार क्लास चालू राहील. रविवारी पण यावेळेस सुट्टी देणार नाही मी. मागच्या वेळेस पण लेक्चर झालं होतं आणि जेव्हा सुट्टी होती त्यावेळेस मी ऑनलाईन एक लेक्चर घेतलं होतं. तर पण यावेळेस होईल जेवढं शक्य आहे तेवढं आपण ऑनलाईन देण्याचा ट्राय करणार नाही, तर आपण ऑफलाईनमध्ये ट्रेनिंग देणार आहेत, तर सुट्टी नाही देणार. तर आपल्या चॅलेंजमध्ये एक कंपल्सरी पार्ट आहे की सुट्टी नाही झाली पाहिजे. सुट्टी झाली तर मग परत पहिल्यापासून चालू होईल, त्यामुळं विदाऊट एनी हॉलिडेज वी विल स्टार्ट दिस ट्रेनिंग प्रोग्राम. आणि काही कारणास्तव हे सगळे व्हिडिओ जे छोट्या पार्टमध्ये झालेले ते अपलोड करणं शक्य झालेलं नाही, परंतु मी एक कंपायलेशन व्हिडिओ तयार करेन आणि हे कंपायलेशन व्हिडिओ टाकेल फॉर 12 डेज किंवा जे 13 डेज असतील ते सगळा पार्ट एकसाथ टाकला जाईल. तर आज आहे शनिवार आणि आज आपल्या चॅलेंजचा डे 13 आहे आणि आज आपण सी प्रोग्रामिंगमध्ये व्हाईल लूपचा पार्ट बघितला आहे. प्राईम नंबर असतील किंवा ज्या आपण गोष्टी फॉर लूपमध्ये बघितल्या होत्या त्या आता व्हाईल लूपमध्ये सी प्रोग्रामिंगला बघितल्यात. त्यानंतर ॲडव्हान्स सीचे काही प्रोग्राम बघितलेत युजिंग पॉइंटर्स आणि तो पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. आणि जो हे व्हाईल लूप आहे तेच पार्ट .NETमध्ये पण कंप्लीट केलेलं आहे. तर आज आहे डे 13 आणि आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओ आपण एकसाथ करून यूट्यूबला असेल किंवा इंस्टाग्रामला अपलोड करणार आहेत. तर हे आपल्या चॅलेंजचा डे 13 होता आणि पुढे पण चॅलेंज कंटिन्यू राहणार आहे. उद्या रविवार आहे पण तरी पण क्लासला सुट्टी नाही राहणार आणि आपण कंटिन्यू डे 40पर्यंत क्लास चालू ठेवणार आहेत. बघणार आहेत की व्हॉट विल बी द आउटपुट ऑफ आफ्टर 40 डेज ऑफ कंटिन्युअस टीचिंग. तर आपण विदाऊट एनी सुट्टी
without any holiday. We are training students in their respective subjects. तर थँक्यू व्हेरी मच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि जर तुम्हाला काही सूचना करायच्या असतील किंवा काही अपडेट सांगायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा.